मराठी कथा श्यामची आई अक्काचे लग्न भाग 2। आश्रमातील सायंकाळची जेवणे झाली। सायंकाळच्या जेवणानंतर प्रार्थनेची वेळेपर्यंत फिरावायला वगैरे आश्रमातील मंडळी जात। आश्रम होत्या त्या गावी एक नदी होती। नदीचे नाव बहुळा। नदी तीरावर एक लहानसे महादेवाचे देऊळ होते। देवळाजवळ पिंपळाचे मोठे पुरातन झाड होते। त्याला पारा बांधलेला होता। त्या पाराजवळ गावातील मंडळी कधी कधी येऊन बसत असत। गोविंदा व श्याम बाहेर फिरावयास गेले होते। ते टेकडीवर जाऊन बसले होते। लहानगा गोविंदा पावा गोड वाजवीत असे। त्याने आपली बांबूची बासरी बरोबर घेतली होती व तो वाजवीत होता। कवी हृदयाचा श्याम ऐकत होता। एकाएकी गोविंदा थांबला व त्याने श्यामकडे पाहिले। श्यामचे डोळे मिटलेले होते। तोंडावर गोड व मधुर असे तेज होते। चलताना आश्रमात प्रार्थनेची वेळ होई। श्यामने डोळे उघडले। श्याम म्हणाला, गोविंदा, बासरी म्हणजेच एक दिव्य वस्तू आहे। कृष्णाच्या मुरलीला पशुपक्षी, दगड, धोंडे विरघळून जात। ते बायकांच्या गाण्यात आहे ना वर्णन। यमुनाबाई वाहले तीरी, नादे लुब्ध समीर रे, हालविना तरुवर, पुष्पफळ पान रे, गोपीनाथा आले आले सावरनिया काम रे, वृंदावनी वाजविसे वेणू जरा थांब रे। गोविंदा लहानपणी कोकणात सुट्टीच्या दिवसात पावसाळ्यात मी गोवाऱ्यांबरोबर रानात जात असे। गाई-गुरे चरत गोवारी अलगुजे वाजवीत। माझी चुलते छान अलगुजे करत। लहानशी बांबूची नळी, पण तिच्यात केवढी शक्ती। हल्ली ती ब्रासची वगैरे कर्कश परदेशी अलगुजे विकत घेतात। 2 रुपये त्यांना पडतात। परंतु खेड्यापाड्यातील गोरगरिबांना ही बासरी आहे। मधुर व सुलभ सुंदर बासरी हे आपले राष्ट्रीय वाद्य आहे। श्रीकृष्णाने ते रूढ केले आहे व 7 लाख खेड्यात ते वाजविले जात आहे। वाजव आळव हे गीत, परंतु ती पहा घंटा वाजत आहे। प्रार्थनेस चला। गोविंदा म्हणाला, हो रे, चला। काय रे गोविंदा, काल मी बराच वेळ सांगत बसलो का? परंतु थोडी आईची पूर्वकथा सांगितली पाहिजे होती। आज लवकर आटपीन। श्याम म्हणाला, काल 10-12 मिनिटेच तुम्ही सांगत होता। उगीच आकडते नका घेऊ। मधून मधून निरनिराळे विचार व कल्पना येतात। त्यात आमचा फायदा असतो। तो वेळ व्यर्थ का जातो? गोविंदा म्हणाला। बोलत बोलत दोघे आश्रमातील आले। गच्चीवर प्रार्थनेची तयारी झाली। सारे जमले। गावातील काही मंडळी आली होती। घंटा वाजवली। प्रार्थना सुरू झाली। स्थिरावला संबंधित स्थितप्रज्ञ कसा आहे असे वगैरे गीतातील स्थितप्रज्ञाच्या लक्षणांची प्रार्थना सुरू झाली। ही प्रार्थना आता राष्ट्रीय प्रार्थना जणू झाली आहे। प्रार्थना संपता श्यामच्या गोष्टीसाठी मंडळी अधीर झाली। श्यामने गोष्टीस सुरुवात केली। माझ्या आईचे प्रेम आम्हा सर्व भावंडात आमच्या बहिणीवर जरा जास्त होते। माझी बहीण जणू आईचीच प्रतिमूर्ती होती। आम्ही तिला अक्का म्हणतो। माझी अक्का दया व क्षमा, कष्ट, शोषिकता यांची मूर्ती आहे। तिला सासरी प्रथम सासुरवास झाला, परंतु माहेरी तिने कधी सांगितले नाही। तिने स्वतःच्या मुलास एक चापटही मारली नाही। मुलाचा राग आलाच तरच दूर उठून जाते व राग शांत करून येते। माझ्या अक्काच्या लग्नाच्या वेळीची गोष्ट आहे। अक्काचे कितीतरी दिवस लग्न जमत नव्हते। तिला मंगळ होता, त्यामुळे अडचणी येत। शिवाय हुंड्याची अडचण होतीच। आमचे नाव होते मोठे, बडेघर पोकळवासा अशातील गत झाली होती। पूर्वीच्या इतमाताप्रमाणे राहावे असे काही मंडळीस घरात वाटत व कर्ज वाढत होते। माझ्या अक्काला 17 ठिकाणी नाचविले। कोठी मुलगी पसंत पडली तर कुठे हुंडा आड येई। हुंडा म्हणजेच मुलीच्या मानेवरचा धोंडा असतो। या हुंड्याच्या त्रासाने मुलीच्या शरीराची वाढ नीट होत नाही। त्यांना आतून चिंता जाळीत असते। मुलगी वाढत चालली, एकदा लवकर उरकलेच पाहिजे। कोठे बयाचा नवरा असेल कोणास माहीत, असे शब्द मुलीच्या कानावर येत असतात। त्यांना जीवन नकोसे होते। आपल्या देशातील तरुणच नादानं या हुंड्याची चाल नाहीशी व्हावी म्हणून 20 वर्षापूर्वी स्नेहलतेने
मध्ये स्वतःला जाळून घेतले. त्यावेळी क्षणभर तरुणांनी हुल्लड केली, सभा भरविल्या, ठराव केले. परंतु पुन्हा सारे थंड. हुंडे पाहिजेत, शिक्षणाचा खर्च पाहिजे, अंगठी पाहिजे, दुचाकी पाहिजे, घड्याळ पाहिजे. मुलीचे पैसे घेणे वा मुलाचे घेणे दोन्ही गोष्टी सारख्याच. निंद गायीसही विकू नये असे सांगणारा माझा थोर धर्म, परंतु त्याच्या धर्माचे अनुयायी मुलामुलींसह विकतात. यापरता अधर्म कोणता? तोंडाने धर्माचा तोरा सारे मिरवतात, पण कृतीने धर्माची सारी थट्टाच आहे. उदार हृदये ज्यांची असावीत ते तरुणही मेलेलेच. निंद गोष्टीबद्दल बंड उभारण्याचे जोपर्यंत धैर्य होत नाही तोपर्यंत काही नाही. आपल्या बहिणीच्या जीवनाचा कोंडमारा करणाऱ्या रूढी व चाली ज्यांना टाकवतच नाहीत त्यांना स्वातंत्र्यप्रिय आहे हे मी कसे म्हणू, असे जगाने कसे म्हणावे? परंतु जाऊ दे, मी भावनाभरात कोठेतरी वाहत चालले. तुम्ही भलतीकडे वाहत चालले तरीही आम्हाला मदच मिळणार. आडरानात शिरलात तर फुलेच दाखविणार. तुम्ही बोलत राहिले, परंतु पुंगी ऐकून नाक डोलतो तसा आमचा अंतरात्मा डोलू लागतो. नामदेव म्हणाला, तुमचे काही असो वा, ते गोड लागते. तुम्हीच ना त्या शाहूनगरीवासी नाटक मंडळीतील प्रख्यात नट गणपतराव यांची गोष्ट सांगितली होती. हॅम्लेटचे नाटक जाहीर केलेले असावे, परंतु गणपतराव रंगभूमीवर येऊन तुकाराम नाटकातीलच बोलू लागत. प्रेक्षक म्हणत, ते चालू राहू दे. गणपतरावांचे सारे छान, तसेच तुमचे. तुम्ही गोष्ट सांगा व प्रवचन द्या, आम्हाला आनंदच आहे. गोविंदा म्हणाला, मग अक्काच्या लग्नाचे काय झाले? रामाने विचारले. श्याम म्हणाला, रामची आपली मुद्द्याशी गाठ. बरेच तर ऐका, पुष्कळशे हिंडल्या फिरल्यावर जमले एकदाशे लग्न रत्नागिरीस व्हायचे होते. आम्हा सर्वांस पालगडाहून रत्नागिरीस जावायचे होते. मी तेव्हा 6-7 वर्षाचा असेल. मला फारसे आठवत नाही, परंतु आईच तो प्रसंग सांगत असे. मला तो खवळलेला समुद्र, त्या बैलगाड्या, ते सारे आठवत आहे. गावातील व घरची 50 पाऊणशे मंडळी निघाली. बरोबर गाडी माणसे होती. बैलगाड्या हर्णे बंदराला लागल्या. त्यावेळेस बोटीची फार वाईट स्थिती होती. हर्णेला धक्का नव्हता. पडाव समुद्रात कमरेहून अधिक पाण्यात उभे असन. तांडेलाच्या खांद्यावर बसून त्या पडावात जाऊन बसायचे. नंतर ते पडाव बोटीजवळ जावायचे. हर्णे बंदर जरा त्रासाचे होते, तरीही तेथील देखाचा फार सुंदर आहे. हर्णेचे पूर्वीचे नाव सुवर्णदुर्गा. हर्णेच्या किल्ल्याच्या ओव्या बायकात रूढ आहेत. हर्णेच्या किल्ल्यावरी तोफा मारिल्या दुहेरी, चंद्र काढविला बाहेरी. इंग्रजांनी चंद्रसेन राजाला इंग्रजाची बाहेर काढला, असे ही ओवी सांगते. हर्णेच्या समुद्रतीरावर नारळीची घनदाट वने आहेत. समोरच उंच बळावणारा सागर पाहून ती माडाची झाडे आपल्या मानासारख्या नाचवीत असतात. समुद्राची गंभीर गर्जना 6-6 कोस ऐकू जाते. हर्णेला दीपगृह असे उंच टेकडीवर लाल फिरता दिवा आहे. येथे खडक आहेत अशी सूचना न बोलता तो गलबतास देत असतो. संतांनाही असेच उंचावर जीवनावर उभे राहून जगाला मूकपणे मार्गदर्शन करीत असतात. संत हे भवसागरातील दीपस्तंभच. संत कृपेनेच हे दीप, करिता साधका निष्पाप. अशा अभंगाच्या चरणा जमलेल्या गावातील मंडळीपैकी एकाने म्हटला, खेडेगावातील वारकरी वगैरेंच्या तोंडी कितीतरी अभंग ओव्या वगैरे असतात. त्यांना जितके पाठांतर असते तेवढे आम्हाला सुशिक्षितांना नसते. सुशिक्षितांच्या इंग्रजी कवी माहीत असतात, त्यांचे वचने त्यांना पाठ, परंतु ज्ञानोबा तुकाराम यांची त्यांना खूप आठवण असते. श्याम म्हणाला, तो लाल दिवा रात्री किती सुंदर दिसतो. रात्री आकाशात चंद्र असावा, समुद्राच्या प्रेमाची भरती येत असावी. त्यावेळी समुद्राच्या वृक्षस्थळावर शेकडो चांद नाचताना दिसतात. आपल्या गोजीरवाण्या गोऱ्या गोमट्या मुलाचे शेकडो फोटो समुद्र काढून घेत आहे असे वाटते. समुद्राचा का चंद्र मुलगा? एक लहान मुलाने विचारले. तो समुद्रमंथनाच्या वेळेस तो 14 रत्नांबरोबर बाहेर पडला अशी कथा आहे. परभारे रामदेवानेच उत्तर दिले. श्याम वर्णनाच्या भरात होता. आपल्या मुलाच्या अंगखांद्यावर घालवण्यासाठी समुद्राने दागदागिने आणले आहेत की काय असे मनात येते. किंवा चंद्र शेकडो रुपये घेऊन आली लाटांशी खेळण्यासाठी उतरला आहे असे वाटते. सारी
सारी मौज असते. वारे वाहत असतात, नारळी डोलत असतात, लाटा उसळत असतात, दीप चमकत असतो, चंद्र मिरवत असतो आणि पडाव भरत असतो. तांडेल व खलाशी यांची आरडाओरडा चाललेली असते. कोणाचे सामान राहून जाते, कोणाचे बदलते, कोणाचे हरवते, कोणाला पडाव लागतो, कोणाला उलटी येते. ती एखाद्याच्या अंगावर होते, मग तो उसळतो. हिंदुस्थानातील सारी अव्यवस्था, सारा गोंधळ, सारा उदासीनपणा, सारी सहानुभूती शून्यता तिथे दिसून येते. आम्हा पडावात बसलो. पडाव चालू झाले. वल्हवरे वल्ही मारू लागले. चुबक चुबक पाणी वाजत होते. वाऱ्यामुळे लाटांचा तुषार अंगावर उडत होते. शाब्बास गोरशे, असे भाल्यवणारे म्हणत होते. पडावात खेचाखेची होत. माझी आई अंगावरच्या मुलाला घेऊन बसली होती. माझी एक आत्याही तेथे बसली होती. आत्याच्याही अंगावर पिणारे मूल होते. आत्या आजारी असल्यामुळे तिच्या अंगावर दूध नव्हते. वरचे दूध मुलाला पाजीत, परंतु वरच्या दुधाने तहान्या लेकराचे फारसे समाधान होत नसे. आईच्या दुधाची चव न्यारीच असते. ते नुसते दूध नसते, त्यात प्रेम व वात्सल्य असते. म्हणूनच ते दूध बाळाला बाळसे देत, तजेल देत. ज्या देण्यात प्रेम आहे, त्या देण्याने देणारा व घेणारा दोघांस परमसुख होते. किनाऱ्यावरील बैलगाड्यांच्या बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज दूरहून कानावर येत होता. बंदरावरचे दिवे अंधुक दिसत होते. बोट दूर दिसावयास लागली होती. तिचा वरचा दिवा दिसू लागला होता, तरी बोट बंदरात येऊन तिला पडाव लागावयास अर्धा तास लागला असता. अरे चावतोस काय असा? काय आहे हे पहिला त्यात, असे आत्या आपल्या मुलाला ओरडली. तो मुलगा अधिकच रडू लागला. काही केल्याने राहणे. पडावातही गर्दी होती. इकडे तिकडे व्हावयास जागा नव्हती. आजूबाजूला जेव्हा पुष्कळ लोक असतात, तेव्हा जर मूल रडावयास लागले तर आयांना मेल्यासारखे होते. आपल्या मुलाने हसावे व खेळावे, सर्वांनी त्याचे कौतुक करावे, असे त्याला घ्यावे, नाचवावे, मुके घ्यावे, असा आयांना परमानंद असतो. ते पाहून कृतार्थ वाटते. परंतु मूल जर रडू लागले तर मात्र फजिती. हसऱ्या मुलाला सारे घेतात, रडणाऱ्याला कोणी घेणार? वास्तविक रडणाऱ्यांना कोणी जास्त जरुरी असते, परंतु त्यालाच सारी तिटकारा करतात. जगात सारे सुखाचे सोबती, दुःखाला कोणी नाही. दिनाला जगता कोणी नाही, पतितीला कोणी नाही. ज्याला सहानुभूतीची अत्यंत जरुरी, त्यालाच त्याचे अत्यंत वाण. दिन को दयालू दानी दुसरं न कोई. मूल रडू लागले तरी ती कटकट होते. झालं काय? कार्ट्याला रडायला हवं, असाच रोज रडतो, वगैरे बोलणी आईच्या कानावर येतात व तिला वाटते मुलासकट पृथ्वीच्या पोटात गडप व्हावे. च्याव्या करणारी तमासगरी मंडळीची जगाच्या बाजारात फार. माझ्या आत्याला त्यावेळेस तसे झाले. मूल तर राहीना. माझी आई जवळच होती. माझ्या आईने आपल्या मुलास घड्याजवळ दिले व ती आत्याला म्हणाली, वंस माझ्याजवळ द्या त्याला, मी त्याला घेते. आईने प्रेमाने आत्याच्या मुलाला घेतले व त्याला पाजले. तो बाळ पोटभर माझ्या आईच्या अंगावर प्यायला, हसू खेळू लागला. आई त्याला लग्नात स्वतःच्या मुलासही रडवी, परंतु वंशच्या मुलाला अगोदर शांत करी. मुलांना काय गोड दूध आईचे मिळाले की राजेच ते. आत्याचे मूल रडू लागताच आईने घ्यावे, पाजावे. आईने कधी कुरकुर केली नाही. उलट तिला परम धन्यात वाटले, परम सुख व समाधान वाटे. माझी आई ती गोष्ट एखाद्या वेळेस सांगे व म्हणे, श्याम, अरे जवळ असेल ते दुसऱ्यास द्यावे, दुसऱ्याचे अश्रू थांबवावे, त्याला हसवावे, सुखवावे. या आनंदासारखा आनंद नाही. स्वतःच्याच मुलाचे श्याम कोणीही गोड कौतिक करील, परंतु दुसऱ्याच्या मुलाचेही करील, तितक्यातच प्रेमाने करील तोच थोर. थँक्यू. धन्यवाद. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. कशी वाटली कथा ते